दिंडीत गेलो मी आज, पहिल्यांदा दिंडीत गेलो मी आज. मला सवय हरिनामाची, वारी आहे नवला देवीची. मला सवय हरिनामाची, वारी आहे नवला देवीची. मला सवय हरिनामाची, वारी आहे नवला देवीची. मला सवय हरिनामाची, वारी आहे नामाची, वारी आहे नवला देवीची. चालली ज्ञानोबाची, वारी आहे कालकादेवी. चालली ज्ञानोबाची, वारी आहे कालकादेवीची. मन चालले हरिनामाची, वारी आहे नवला देवीची. मला सवय हरिनामाची, वारी आहे नवला देवीची. तुळसरी रवी गारी, तुळसरी रवी गारा, संतांचा संसार, संतांचा संसार. तुळशीला रांगणी पाणी, या तुळशीला रांगणी पाणी. या तुळशीला गांगी पाणी, या तुळशीला गांगी पाणी. आधी दारुणी गेली गणी. संसार संसार, संतांचा संसार. तुळशीला लावणी बंद, या तुळशीला लावणी बंद. या तुळशीला लावणी गंध, या तुळशीला लावणी गंध. लावणी गेला मुकुंद, गंध लावणी गेला मुकुंद. माया संतांचा संसार, माया संतांचा संसार. गारी तुळसई रवी गार, गारी तुळसई रवी गार. संतांचा संसार, या संतांचा. कुणी देव पाहिला का माझ्या भजनी बंधवानो. कुणी देव पाहिला का माझ्या भजनी बंधवानो. कुणी देव पाहिला का ज्याने सृष्टी केली निर्माण, असे आहे कोण भगवान. ज्याने सृष्टी केली निर्माण, असा आहे कोण भगवान. ज्याने सृष्टी केली निर्माण, असा आहे कोण भगवान. ज्याने सृष्टी केली निर्माण, असा आहे कोण भगवान. भजनी बंधवानो, तुम्ही देव पाहिला का माझ्या भजनी बंधवानो. तुम्ही देव पाहिला का. श्री केदार नवले कालकाईच्या जीर्णोद्धाराच्या सोहळ्यानिमित्त गावदेव आपला केदार धामण गावापासून ते विठ्ठल रुक्माईचं मंदिर ज्या ठिकाणी आहे ते विठ्ठलवाडी या संपूर्ण ठिकाणी त्याची भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी आता पूर्ण झालेली आहे. असं खूप धर्माला आणि उत्साहाचा असा हा कार्यक्रम गावदेवाचा या ठिकाणी झालेला आहे. त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल. हर हर महादेव, हर हर महादेव. उद्याच्या जीर्णोद्धार कार्यक्रमाची सुरुवात उद्या होत आहे. आता ही वस्तीची गाडी आत्ता आलेली आहे. या ठिकाणी जो बघितलं आहे तर चुन्याने या ठिकाणी सुस्वागतम असंही केलेलं आहे. तर भेटू सकाळी. नमस्कार. नांदिवली खेड आमच्या या गावचा जीर्णोद्धार सोहळा आज त्यानिमित्त आज सगळं ग्रामस्थ मंडळ आम्ही आता आमच्या गावदेवाचे मूर्ती घडवली आहे धामणन या ठिकाणी मी आता जाणार आहे. आणि आता त्यापूर्वीच मी आता गावदेवाच्या मंदिरात आलेले बघू शकते. इथं
संपूर्ण असं हे गावदेवाचं मंदिर या ठिकाणी सजलेलं आहे. ग्रामस्थ मंडळ आणि सगळे या ठिकाणी सजलेले आहेत. हे बघा इथं आमच्या गावदेवाच्या जुन्या मूर्ती या ठिकाणी आहेत. काय मार्केट जोडण्याचं झाकमध्ये या जागेवाला मूळ पुरुष महापुरुष ज्याप्रमाणे आई ही तुमची रहित अखंड नांदिवली गाव ज्याप्रमाणे तुमच्या चरणाजवळ नतमस्तक होत आहेत. मंदिर बांधायला घेतल्यापासून आज 2-3 वर्षे झाली. आज ज्याप्रमाणे आज काम पूर्ण झालेलं आहे. आई ज्याप्रमाणे तुमची मूर्ती संपूर्ण ज्याप्रमाणे मूर्ती तिकडे बनवलेली आहे. आज ती मूर्ती आणण्यासाठी धामणन गावामध्ये आज ज्याप्रमाणे तुमच्या चरणाजवळ घाट उपारत ठेवलेली आहे. आज ज्याप्रमाणे ती दुपारत घेऊन त्यामध्ये तुमचा हाऊस असेल ती दुपारत घेऊन आज संपूर्ण गाव आज ज्याप्रमाणे आम्ही चाललेलो आहोत. याच्यामध्ये काही चलचुक असेल नरकवलेला मानव आहे. मानवाच्या हातून चुका होतात. त्याप्रमाणे आम्हाला लेकरांच्या हातून काही चलचुका झालेल्या असतील तुम्ही दया सागर आहोत. आज शिवशंकराचा अवतार तुमचा आहे. गंगेसारखा मन करा समुद्रासारखा पोट करा. संपूर्ण तुमची रहित कोण मुंबईमधून येतोय कोण पुण्यामधून येतोय आणि गावातून आज ज्याप्रमाणे तुमच्या दर्शनासाठी आज लेकरा येत आहेत. आणि ज्याप्रमाणे बालगोपाल तुमच्या चरणाजवळ उभा राहिलेला आहे. हा नारळ पानाचा विडा तुमच्या चरणाजवळ तुमच्या नावाने ठेवलेला आहे. आई कालकाई नवलाई आज ज्याप्रमाणे तुमच्या नावाने नारळ पानाचा विडा ठेवलेला आहे. आज ज्याप्रमाणे मार्केटच्या नावाने ठेवा एक नारळ जातमाता माता आज तुमचं नामस्मरण करतोय. स्वयंभू आज ज्याप्रमाणे तुमचा अवतार आहे. आज ज्याप्रमाणे तुमचे लेकरा तुमच्या चरणाजवळ नतमस्तक होत आहेत त्याचप्रमाणे अजून एक नारळ ठेवा तिथे ठेवा. आज ज्याप्रमाणे भवानी आज ज्याप्रमाणे तुझं नामस्मरण करतोय. आई संपूर्ण गाव तुझ्या चरणाजवळ नतमस्तक होतोय. आणि आज इथून आज ज्याप्रमाणे गाडी घोडे घेऊन आज ज्याप्रमाणे लेकरा तुझी मूर्ती आणायसाठी जात आहेत. कुणाच्या लवला ढका लागता का म्हणाय कुठला क्लेश होता का म्हणाय ज्याप्रमाणे कुणाचा मतभेद होता का म्हणाय आणि आनंदाने लेकरा जात आहेत तशीच आनंदामध्ये तुझ्या चरणाजवळ येऊ दे. ही मिरवणूक बिहारी नांदिवली आज ज्याप्रमाणे 2 गाव तुझ्या चरणाजवळ नतमस्तक होत आहेत. आई मार्केटला त्याचा वगमान नारळ ठेवलेला आहे तो आपला मान्य करून घ्या. याच्यामधून काही चलचुका झालेल्या असतील तुम्ही दया सागर राव. आज ज्याप्रमाणे या लेकरांना ओटीमध्ये त्यांच्या श्रीमस्तकी ठेवा आणि तुमचे रहित निघालेले आहे ते आपला नारळ ठेवले तो मान्य करून घ्या. हर हर महादेव. या ठिकाणी गावदेवाला गारण घातलेलं आहे इथं. आणि आता धामणन या ठिकाणी गावदेवाच्या मूर्ती ज्या ठिकाणी घडवलेल्या आहेत त्या ठिकाणी आता आम्ही जाणार आहे. आता नुकतंच गावदेवाला या ठिकाणी गारण घातलेले आहे. या ठिकाणी सर्वजण आता गावदेवाची मूर्ती आणण्यासाठी या ठिकाणी सगळे तयारी करत आहेत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळे आता जाण्यासाठी तयारी करत आहेत. नांदिवली केळेवाडी या ठिकाणी आता इथं नाश्त्याला सगळे थांबलेले. तिथं नाश्ता वगैरे करून आता पुढच्या प्रवासाला सगळे आता निघालेले आहेत. त्याला सगळं गाडी पुढे नेऊ नका आमच्या गाडीच्या बरोबर येऊ द्या. इकडच्या आम्हाला नाही घेत रे तू. आपण
आपण पुढे आहे आणि ह्यांची गाडी कुठे केदार नावला काल काय आपल्या गावदेवाच्या या जीर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्त आम्ही आता इथं गावदेवाची मूर्ती घ्यायला धामण या ठिकाणी मी आता आलेलो आहे. आला बघा काही म्हणतात त्यांच्या हालत बघून टाकायला नको काय त्याला फुलं पाणी टिपायला नको काय इथून चांगली सगळी तुमची टाक्या ना तिकडे 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 अहो, तो करतोय हा काय हे पण आहे ना, 4 कोपरे 4 दिला सर्व बरं पडेल मंदिराच्या बाजूने लावायला तांदूळ अक्षय द्या सगळ्यांना. त्यांचा कुलस्वामीने विश्वकर्मा त्याचप्रमाणे या जागेचा जागेवाला त्याचप्रमाणे आई केदार नावला एक गावताय आज तुमचं नामस्मरण करतोय आणि इथे एक चुकीवाकीचा म्हणून नारळाचा फळ पाण्याचा विडा ठेवलेला आहे. आज नांदिवली संपूर्ण गाव आणि मूर्तिकार गजानन जगन्नाथ सुतार आज ज्याप्रमाणे आई आकाशपाताळ भ्रमण करणारी ती माता मला पिंपळाचा अवतार तुमचा आहे. आज ज्याप्रमाणे केदारेश्वर आज ज्याप्रमाणे तुमचं नामस्मरण करून आज ज्याप्रमाणे इथे संपूर्ण गाव नांदिवली गाव आज ज्याप्रमाणे तुमच्या चरणाचा नतमस्तक होतोय की जेणेकरून आज मूर्ती तिथे नारळ पाण्याचा विडा ठेवून आलेला आहे आणि मूर्तिकारांच्या इथे आज ज्याप्रमाणे संपूर्ण गाव उभं राहिलेलं आहे. आज ज्याप्रमाणे तुम्ही दयासागरराव गंगेसारखा बनकरा समजा पोटकरा लेकरांना ओटीमध्ये घ्या त्यांच्या श्रीमस्ती काय ठेवा. आज काय चुकीवाकी झालेली असेल त्या नेस्तऱ्यांपासून काय चुकी झाली असेल गावापासून काय चुकीवाकी झाली असेल एखादा शब्द गेलेला असतील तरी आज तुम्ही आज समुद्राचा पोट करा त्या लेकरांना ओटीमध्ये घ्या आणि हा नारळ पाण्याचा विडा मनस्तुतीत आपला मान्य करून घ्या. हर 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 महादेव. बुवा आमच्या सर्वांच्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण म्हणजे आमच्या गावदेवाच्या मूर्त्या ज्या ठिकाणी आता घडवलेल्या आहेत त्या घेऊन आमच्या गावदेवाच्या ठिकाणी आम्ही आता घेऊन चाललेलो आहे. केदार नवलाय कालकाईचं चांगलं हात सांभाळ हात सांभाळ अरे गाडी व्यास आमच्या नांदिवली गावच्या केदार नवलाय कालकाईच्या देवस्थानच्या मूर्त्या या धामण गावातून आम्ही आता घेऊन ज्या ठिकाणी मिरवणूक आहे त्या ठिकाणी आम्ही आता घेऊन जातो. धामण या गावातून या ठिकाणी सुतार मूर्तिकार आहे त्यांच्या हस्ते या ठिकाणी मूर्ती घडवण्यात आलेल्या आहेत. अशा या मूर्ती घडवलेल्या सगळ्या आम्ही केदार नवलाय कालका या गावदेवाच्या आमच्या मूर्ती आम्ही सगळे ग्रामस्थ मंडळी आता घेऊन आता आमच्या गावाला नांदिवली या ठिकाणी आम्ही जाणार आहे. त्या ठिकाणून साठोपासून पुढं आमच्या गावापर्यंत संपूर्ण गावात ही केदाराची या ठिकाणी मिरवणूक निघणार आहे. या सगळ्या जल्लोष पुढचा आपण आता पुढे बघू. केदार नवलाय कालकाईचं चांगलं केदार नवलाय कालकाईचं चांगलं श्रीरामवर्धनी मंदिर चोरवणे गाव या साईडला आहे. केदार नवलाय कालकाईचं चांगलं कासाई कावळे या ठिकाणी आता देव एक माहेर वसीने तिच्या घरी या ठिकाणी थांबलेला आहे. केदार नवलाय कालकाय देवीचं या ठिकाणी जीर्णोद्धारासाठी मूर्त्या घेऊन आता हे कासाई गावातून आम्ही निघालोय आमच्या गावाकडे. कासाई गाव
कासाई गावची कालकाई देवी या ठिकाणी आमचं गाव केदार नावाला कालकाई या ठिकाणी भेटीला आलेलं आहे. गाडी गेली तरी येणार आहे मिनिटात गाडीतनं उतारले जस्ट सरळ निघाले माणूस गाडीत येऊन जर पुढे जाते तर गाडी हालूच बिसगर फाटा बिसगर खेड मॅनेजर सुद्धा आहे ना नवलं कालकाईचं चांगलं. गाडी घ्या ना त्यांना गरज आहे ना हा ते पण द्यायचे ना ते द्यायचे ना गाडी थंड आली केदार नवलं आणि छोटा घाटा बाहेर ओसी नाचेल आपल्या इकडची म्हणजे आपल्याकडची सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आता माझ्या जरा रंग केला विजय वाटतं की आंबोलीत आलेला आहे. अरे केदार नवलं कालकाईचं चांगलं.
सगळं जुडवा आहेत का? जुळे आहेत का? वा 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 वा. कुठं देवबाप्पाला आलीये? कुठं? पुन्हा नांदिवलीत आलीये? काय आहे नांदिवलीला? आंबा आहे. हा हा, बाय 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 लाडू.
गावदेवाच्या मंदिर उत्सवानिमित्त आपली केदार नवल्या कालकाच्या जीर्णोद्धारानिमित्त देव आपल्या या विठ्ठल रुक्माई जिथं आता आला होता. गावदेव श्री केदार नवलाय कालकाईच्या जीर्णोद्धाराच्या सोहळ्यानिमित्त गावदेव आपला केदार धामण गावापासून ते विठ्ठल रुक्माईचं मंदिर ज्या ठिकाणी आहे ते विठ्ठलवाडी या संपूर्ण ठिकाणी त्याची भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी आता पूर्ण झालेली आहे. असं खूप धर्माला आणि उत्साहाचा असा हा कार्यक्रम गावदेवाचा या ठिकाणी झाला.